हाय. आज दिवस 63वा. आज मी घरीच रिक्रिएट केला माझ्या आवडीचा प्रोटीन बार. तो सुद्धा कमी कॅलरीज असणारा आणि जास्त प्रोटीन असणारा. येस, मला हा प्रोटीन बार खूप आवडतो. जेव्हाही आम्ही रोड ट्रिपवर जाणार असतो किंवा 2-4 दिवसांसाठी बाहेर असतो तेव्हा मी हे प्रोटीन बार्स नेहमी कॅरी करते. याच्यामधलं प्रोटीनचं प्रमाण जरी उत्तम असलं ना तरी कार्ब्स आणि कॅलरीज मात्र जरा जास्तच आहेत. त्या मला कमी करून बघायच्या होत्या, म्हणून हा आजचा प्रयोग. मी ककाओ बटरऐवजी पीनट बटर वापरलेलं आहे. प्रोटीन पावडर या बारमध्ये जी वापरली गेलेली आहे त्याच्या दुप्पट वापरली आणि डेट सिरप निम्म्याहूनही कमी. असे काही चेंजेस करून मी हा प्रोटीन बार रिक्रिएट करणार आहे. इथे मी 5 बारचं साहित्य घेतलेलं आहे. प्रोटीन पावडर, काजू, बदाम, कोको पावडर, डेट सिरप आणि पीनट बटर. दॅट्स इट. आणि आता 10 मिनिटांचं काम आहे लिटरली. रेसिपी अशी काय असणार? सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक फिरवून घेणे. दॅट्स इट. खूपच कोरडं कोरडं झालं होतं माझं मिक्सचर, कारण मी डेट सिरप अगदीच कमी केलं होतं ना. सो मला 4 चमचे आमंड मिल्कसुद्धा वापरायला लागलं. शिवाय तो गोडवा मेंटेन करण्यासाठी मंक फ्रूट स्वीटनरसुद्धा ॲड केलं. आणि डन. ते मिक्सचर छान कन्सिस्टन्सीचं जसं हवं तसं मला बनलं आणि नंतर त्याला शेप दिला. उत्तम झाले होते प्रोटीन बार. थोडेसे कमी गोड होते, बट दॅट्स ओके यार. कुछ पाने के लिए कुछ खोना भी तो पडता है ना. आय एम लव्हिंग दिस होम मेड प्रोटीन बार्स आणि इथून पुढे मी नेहमी हे घरीच बनवणार आहे.